जप, कारण तुझ्या हसण्यावर कोणाचं तरी आयुष्य चालतंय. कुठलाही आजार असो त्याचं पहिलं औषध म्हणजे विश्वास. जेव्हा तू मनात पक्क करतोस की मी बरा होणार, तेव्हा निसर्ग आणि मी सुद्धा तुझ्या शरीरात शक्ती भरायला सुरुवात करतो. डॉक्टर फक्त निमित्त आहे, औषध फक्त माध्यम आहे, पण जगण्याची खरी ऊर्जा मी देतो. लक्षात ठेव, तू घाबरला की आजार वाढतो आणि तू धीर धरला की रोग कमी होतो. बाळांनो, अपयश म्हणजे देवाची शिक्षा नसते, ती तयारी असते एका मोठ्या यशाची. काही लोक लवकर यशस्वी होतात, काही उशिरा, पण माझ्या दरबारात उशीर आहे, अंधेर नाही. जो शेवटपर्यंत मैदानावर टिकून राहतो तोच खरा विजेता ठरतो. तुझी वेळ नक्की येईल, फक्त तोपर्यंत स्वतःला खंबीर ठेव. नशीब बदलण्याआधी स्वतःचं मन बदलणं गरजेचं असतं. आणि बाळा, देवळात येऊन मला नारळ वाढवण्यापेक्षा घरी जाऊन आईच्या डोळ्यात आनंदाश्रू आण, मी तिथेच प्रगट होईल. वडिलांच्या थकलेल्या खांद्याला आधार दिलास तर तुझ्या आयुष्यातलं प्रत्येक ओझं व्हायला मी स्वतः हजर राहीन. कुटुंबासाठी 2 शब्द सहन करणं ही सुद्धा एक प्रकारची भक्तीच आहे. जिथे प्रेम आहे तिथेच माझा वास आहे. आज जर तू हा संदेश ऐकत असशील तर समजा मी तुला हाक मारतोय. डोळे पुस आणि पुन्हा एकदा प्रयत्न कर. तू चालून तर बघ, तुझ्या पावलांना बळ द्यायला मी अदृश्य रूपाने तुझ्यासोबत चालतोय. हार मानू नकोस, कारण स्वामी समर्थ आपल्या भक्ताला कधीच एकटं सोडत नाहीत. माझ्या नावाचा जप कर आणि मनात पूर्ण विश्वास ठेव. तुझं भविष्य उज्ज्वल आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.